विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील बालसाहित्यिका गिरिजा कीर हा पाठ समजून घेणार आहोत। पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड। बोलकी पाने या समीक्षणात्मक लेखातून हा पाठ घेतला आहे। प्रस्तुत पाठात बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचे डॉक्टर विजया वाड यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून बालनाटिका, चरित्रे, कथा, कादंबरी या साहित्य प्रकारांचा मागोवा घेतला आहे। खरं तर समीक्षा म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर जीवन व्यवहारात चांगले काय आणि वाईट काय याचा विचार करून चांगले ते निवडता यावे हा या पाठाचा मुख्य हेतू आहे। मित्रांनो, आता आपण लेखिका डॉक्टर विजया वाड यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया। कथा, कादंबरी, नाटक, कविता, प्रवासवर्णन असे त्यांचे विविधांगी लेखन आहे। साहित्य सेवेबद्दल त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे। विविध शैक्षणिक प्रकल्पही त्यांनी राबविले आहेत। 2007 मध्ये सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे। मित्रांनो, आता आपण गिरिजा कीर यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। ज्येष्ठ लेखिका, बालसाहित्यिका, कथाकथनकार। बालसाहित्यातील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे। त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे। दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या लेखिका असा त्यांचा लौकिक आहे। या स्थूलवाचनपर पाठात एक अर्ज आहे बाप्पा ही बालनाटिका, संस्कारक्षम अशी चरित्रे, तू सावित्री हो या कथासंग्रहातील गोष्ट एका माणसाची ही कथा, फुलं फुलवणारा म्हातारा ही कथा, झंप्या द ग्रेट आणि येडबंबू ढब्बू ही बालकादंबरी अशी अनेक उदाहरणे आहेत। बालसाहित्यिका गिरिजा कीर हा पाठ समजून घेण्यापूर्वी रसास्वाद आणि समीक्षा म्हणजे काय ते जाणून घेऊया। रसास्वाद म्हणजे रसग्रहण। आपण कथा, कादंबरी, चरित्र, नाटक, कविता अशी अनेक पुस्तके वाचत असतो। यासाठी रसास्वाद महत्त्वाचा। रसास्वाद यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी: 1. आपल्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता येणे ही एक अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे। 2. एखादं पुस्तक आपल्याला खूप आवडलं म्हणजेच त्यातील कोणत्या गोष्टी आवडल्या हे शब्दात नेमकेपणाने मांडणे म्हणजे रसास्वाद। 3. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा। आणि 4. समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या साहित्यकृतीचा, कलाकृतीचा आस्वाद घेणे। कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते। 1. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? वाङ्मय म्हणजे साहित्य प्रकार। कथा, कादंबरी, नाटक, कविता, ललितलेख यापैकी कोणता प्रकार? 2. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष। या व्यक्तिरेखा सहजपणे फुललेल्या आहेत की त्या कृत्रिमतेने टिपलेल्या आहेत हे लक्षात घेणे आवश्यक असते। 3. कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? उत्कंठावर्धक म्हणजे औत्सुक्य, पुढे काय होणार याबाबतची अनिवार्य इच्छा। 4. कविता संग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते? 5. लेखकाची भाषाशैली कशी आहे? 6. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? 7. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा एकत्रित परिणाम होतो का? बालसाहित्यिका गिरिजा कीर स्थूलवाचन। लेखिका म्हणतात, आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे। विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही, हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे। तोचपणाचा दोष म्हणजे एकसारखेपणाचा दोष अभावाने आढळत नाही
म्हणजे मुळीच आढळत नाही. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असे लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. बालसाहित्यात प्रामुख्याने जादू, चमत्कार यावर भर असतो. गिरिजाबाईंनी मात्र बालकुमारांच्या भावविश्वातील प्रसंगावर आधारलेले साहित्य निर्माण केले. बालनाटिका इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, हे गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरविरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. लेखिका विजया वाड यांना आवडलेली बालनाटिका. लेखिका म्हणतात, मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही, पण सांगणार कोणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात. तक्रारीचा पाढा वाचणे म्हणजे एकाच वेळी एकामागोमाग एक अशा अनेक गोष्टी म्हणजे चुका, तक्रारी, अपराध, गुन्हे मनात असेल ते जोरदारपणे मांडणे. आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया, देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने छान तक्रारी मांडल्यात. आईची शिपॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बरफ का गोला खाण्याची आजादी मिळाली पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. शिपॉनची साडी म्हणजे साडीचा एक प्रकार. अत्यंत तलम, नाजूक धाग्यांनी विणलेली व वजनाला अत्यंत हलकी अशी साडी. बरफ का गोला म्हणजे बर्फाचा विविध रंगाचा गोळा. इथे शिपॉनची साडी, बर्फाचा गोळा, भेळ या गोष्टी मिळायला हव्यात अशी तक्रार बाप्पाला अर्जात मुलांनी केली आहे. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पांची रूपे घेऊन येतात, एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. मनाच्या खिडक्या उघडणे म्हणजे मनातील गोष्टी बाहेर येणे, नवीन दृष्टी मिळणे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवे ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाई ती लीलया पेलतात. लीलया म्हणजे सहज पेलतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी असलेल्या अन्य साहित्यकृतीकडे वळूया. गिरिजा कीर यांची संस्कारक्षम पुस्तके. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक म्हणजे सुप्रसिद्ध कीर्तिमान, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना म्हणजे समाजाविषयीची कळकळ जणू मुलांच्या हृदयाला साद घालते, म्हणजे भावनेला आवाहन करते, भावना जाग्या करते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. आता या चरित्रांबद्दल थोडं जाणून घेऊया. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. शिक्षणव्रती ताराबाई मोडक. ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खासियत म्हणजे वैशिष्ट्य.
खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. त्याचबरोबर कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत. विभूती म्हणजे अंगारा लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही. पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होत. अस्वच्छता, अज्ञान, चमत्कार, अंधश्रद्धा, बुवाबाजी अशा दुष्ट प्रवृत्तीच्या चिखलातून समाजाला बाहेर काढणे हे गाडगेबाबांचे मुख्य उद्दिष्ट होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे. नवा आयाम म्हणजे एक विशिष्ट दिशा दिली आहे. प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडला आहे. महान लोकांचे कार्य समजून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा दिली आहे. गिरिजा कीर यांचे बालकथा लेखन. गिरिजाबाईंनी बालांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया आणि निर्वाळा देणे म्हणजे खात्री देणे. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. मधूचे हे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. एका मोठ्या माणसाचे दर्शन वाचणाऱ्याला खिळवून ठेवते. संवेदनशील वृत्ती जागृत असल्यानेच मधूने पाकीट व पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. संवेदनशील मनाने जो समाजात वावरतो तो आपला परका भेद करत नाही. मदतीसाठी धावून जाणे हे संवेदनशील मनाने शक्य होते. एका आईच्या औषध पाण्याचे पैसे आवश्यक असूनही परत करण्याचा मधूचा निर्णय त्याच्या संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे म्हणजे मुक्त भाषांतराचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. गिरिजाबाईंच्या कथा मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या आहेत. वाचकांना खिळवून ठेवतात. तू सावित्री हो या कथासंग्रहातील गोष्ट एका माणसाची. या कथेतून मोठ्या मनाचे माणुसकीचे होणारे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. समाजात वावरताना माणसाच्या मनातील संवेदनशीलता जागी असेल तर दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद नक्कीच आपल्याला मिळतो. आपलेपणाचा ओलावा वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. कथालेखिका गिरिजा कीर
यांनी काही कथांचे सुंदर स्वैर अनुवाद केले आहेत. संस्कारक्षम व माणुसकीची किनार असलेले असे कथाविश्व गिरिजा कीर यांचे आहे. गिरिजा कीर यांचे बालकादंबरी लेखन. बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलावण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. येडबंबू ढब्बू ही मनोरंजक बालकादंबरी. येडबंबू ढब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. ढब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, ढब्बू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या वेळी जेवणानंतर घेतलेली छोटीशी झोप. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. आहे ना गंमत? म्हणजे डब्बूने आईने सांगितलं लक्षात ठेवलंय. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. येडबंबू ढब्बू या कादंबरीतील हा विनोद आहे. वरवर पाहता ढब्बूचा विचित्रपणा, परंतु त्याचा दातृत्वभाव मनावर प्रभाव टाकतो. ढब्बूचा भोळेपणा, आईची त्याने लक्षात ठेवलेली गोष्ट, गरिबांवर प्रेम करण्याची वृत्ती विनोदाच्या माध्यमातून प्रकटली आहे. गिरिजा कीर यांनी या कादंबरीत मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधली आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने असे वाटावे. गिरिजाबाई यांच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने याचा अर्थ कमलाकर म्हणजे विष्णू, नारायण, परमेश्वर. तो आपल्याला अनंत हातांनी देत असतो. आपल्याला मात्र 2च हात. किती घेणार 2 हातांनी? गिरिजाबाईंनी आपल्याला अनंत हातांनी बालसाहित्याचा खजिनाच बहाल केला आहे. आपले 2 हात ते घेण्यास अपुरे पडतील इतकं भरभरून दिलं आहे. आता पुढे दिलेल्या कृती आपण आपल्या वहीत सोडवा. 1. टिपा लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. गिरिजा कीर यांच्या येडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील विनोद. 2. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. 3. साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निर्मिती व संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय लक्ष्मणनगर थेरगाव पुणे, आणि श्री प्रवीण मुंढे, श्रीमती SD गणगे प्रशाला कृष्णानगर चिंचवड पुणे.